Aló, 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 aló. थँक्यू संदीप केंद्रेकर साहेब. उत्कर्ष मित्रमंडळ नैचाड आयोजित इस्टर ट्रॉफी 2026 आणि गोलंदाज सज्ज होतोय. किरण परब बैठक फटका. धीरज परबच्या चेंडू प्रयत्न निघालाय. बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आलाय. परतीची पेक करेल. एकेरी धावेची पावलं जोखमीच्या दुहेरी धावेकडे पोहोचतायत आणि धीरज परबनं 2 धावा निघाल्या आहेत. दोन्ही फलंदाज अनुभवानं परिपक्व असलेले खेळाडू आपण बघतोय. एका बाजूनं धीरज परब, त्याला साथ देतोय तो ओमकार शिंदे. सध्याच्या घडीला या खेळाडूनं का सुंदर फटकेबाजी केली. प्रत्येक मैदानावर 100% योगदान हे आजगाव क्रिकेट संघाकडनं दिले. ते दोन्ही आजगावचे सितारे पाहायला मिळत आहेत. ओमकार शिंदे नॉन स्ट्रायगरला स्ट्राईकला. डाव्या हाताचा एक छोट्या सणीचा लहान उंचीचा खेळाडू, सडपातळ बांध्याचा तो धीरज परब सामना करतोय. किरण गोडविन डिसोजा हे अनुभवी खेळाडू आणि सामना करेल तो धीरज. पुन्हा एकदा शप्पल झाला. शप्पल होऊन फटका जमवला. निश्चित शॉट पाईन लेगला 30 सर्कल मध्ये सुंदर झेल टिपलाय. झेलचीच्या स्वरूपात पहिला हादरा बसतोय तो वेताळेश्वर आजगाव क्रिकेट संघाला. जो धाव कुठेतरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हा काहीसा फटका अंगलट आलाय तो धीरज परब या खेळाडूला. म्हणजे पहिला हादरा बसतोय तो वेताळेश्वर आजगाव क्रिकेट संघ. धावफलक दोन धावा एका गडेच्या मोबत. सुंदर कामगिरी केली आहे या आजगाव क्रिकेट संघानं. आणि ते आजगावचे सर्व युवा खेळाडू आणि त्याचबरोबर अनुभवी खेळाडू, भरपूर टेनिस क्रिकेटचे अनुभवी 2 खेळाडू पाहायला मिळतील. ते म्हणजे मधु वरडकर आणि त्याच्या साथीला साथ देत वैभव जाधव. देतोय नॉस्ट्रायगरला ओमकार शिंदे. सामना करेल तो प्रथमच या येणाऱ्या पुढील चेंडूचा वैभव जाधव. डाव्या हाताचा खेळाडू वैभव जाधव पंचांकडनं प्रथमतः गार्ड घेतोय आणि त्यानंतर मात्र सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. पुलरलेन पद्धतीचा चेंडू, मोठा फटका. आल्या आल्या मात्र आपले इरादे स्पष्ट करतोय. षटकारानं स्वागत करतोय तो किरणचं आणि स्वतःचं वैयक्तिक खातं खोलतोय तो वैभव जाधव 6 या धावसंख्येनं. सांघिक धावफलक 8 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवर मात्र मोठा फटका निघालाय तो वैभव जाधवच्या चेंडू प्रयत्न आणि गोलंदाजचा किरण मुख्य व्यासपीठाच्या समोरनं.
फुलरलेत पद्धतीचा चेंडू बॅट टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न थोडासा अचूक ताळमेळ नव्हता, काहीसा ताळमेळ चुकीचा ठरला, परंतु नशिबाची साथ ही वेताळेश्वर आजगाव क्रिकेट संघाला मिळाली आणि त्याचबरोबर दोन्ही फलंदाज हे पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचत आहेत. जर थेट फेक ही यष्ट्यावर झाली असती तर कदाचित निश्चित ओमकार शिंदेला डगआउटचा निश्चितच रस्ता दाखवला असता, तो म्हणजे जेडी स्पोर्ट सोनसुरे देवबाग क्रिकेट संघाकडनं. क्षेत्ररक्षण करत असताना थोडंसं क्षेत्ररक्षण काहीसं चुकतंय आणि त्यानंतर मात्र एकेरी धावेवर समाधान मानतोय तो वैभव जाधव आणि त्याला साथ देतोय तो ओमकार शिंदे. विस्फोटक फलंदाज ज्याचे फटके हे निश्चितच मोठे असतात, ताकदवान फटके हे ओमकार शिंदे निश्चितच आपलं पसंत करतोय. तो सामना करेल येणाऱ्या पुढील चेंडूचा आणि किरण मान्यवर कक्षीच्या समोरच्या एंडकडनं पंचा डाव्या बाजूने सज्ज होतोय. फुलरलेत पद्धतीचा चेंडू इनसाइड आउटचा फटका बराच काळ हवेत, शॉर्ट स्वीपर कव्हरला झेल टिपलाय, म्हणजे पहिल्या षटकात 2 हादरे हे बसले जात आहेत. ते वेताळेश्वर आजगाव क्रिकेट संघाला 2 गडी बाद धावफलक पाहायला मिळेल. तो आणि सकाळच्या एक ग्रुपमध्ये आपण बघतोय की 4 संघ खेळतायत, कारण आज जेडी स्पोर्ट सोनसुरे देवबाग क्रिकेट संघ. मित्रांनो, जेडी म्हटलं आपण एका व्यक्तीचं नाव नाहीये, तर खरोखरच आपला भारत देश म्हणजे कृषी प्रधान देश. कृषी प्रधान देशात आपल्या नैचाड परिसरातील जे शेतकरी बांधव असतात ते पूर्णतः जास्तीत जास्त शेती करत असतात आणि हे जो आपण मैदान बघितलंय याही मैदानावर हे शेतकरी बांधव शेती करत असतात. आणि झेडी म्हटलं तर एक बैलाचं नाव आणि खरोखरच त्याचे मालक आहेत ते आमचे संदेशजी राणे साहेब. संदेशजी, तुमचं खूप खूप स्वागत, धन्यवाद करतोय. आणि त्याचबरोबर बबलू गावडे पण तुमचंही खूप खूप धन्यवाद देतोय, स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. जेडी स्पोर्ट क्रिकेट संघ मैदानावर खेळतोय. जवळपास पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात गोलंदाजीत बदल होतोय. गोलंदाज आमच्या मान्यवर कक्षेच्या समोरनं सज्ज होतोय. महेंद्र सज्ज झालाय, महेंद्र धुरी, त्याचबरोबर नीना सातोस्कर, उंच पुरासा खेळाडू, सडपातळ बांध्याचा. परंतु या खेळाडूवर सर्व क्रिकेट रसिकांच्या नजरा असतात, कारण या खेळाडूनं भरपूर मैदानं गाजवलीत. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्हे तर गोमंतक भूमीतीलही मैदानं गाजवलीत, कारण अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर. 9 धावा धावफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात. जे क्रिकेट रसिक कुठच्याही उन्हाची तमा न बाळगता रस्त्यावर आपली गाडी थांबवून जे जे प्रेक्षक वर्ग या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत, उत्कर्ष मित्रमंडळ नैचाड आयोजित ईस्टर ट्रॉफीमध्ये आम्ही तुमचं खरोखरच मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वळूया सामन्याकडे. पुन्हा एकदा गोलंदाजीत महेंद्र धुरी सज्ज झालाय. डाव्या हाताचा खेळाडू वैभव जाधव सामना करतोय. 9 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील पहिला सामना बघितलाय. दुसरा सामना आपण बघतोय, एका बाजूनं मालवण तालुक्यातील दर्जेदार संघ आणि त्याला सामना आपण बघतोय तो सावंतवाडी तालुक्यातील एक दर्जेदार संघ, तो म्हणजे वेताळेश्वर आजगाव. गुल्डे स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर थोडासा चेंडू श्री घेत चेंडू यष्टी मागे कामगिरी करतोय तो यष्टी रक्षक, सुंदर कामगिरी केली आहे. गुल्डे स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर थोडीशी उंची घेतोय. गोलंदाज महेंद्र धुरी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्गवर सामना करेल वैभव जाधव. दुसरा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू वाईडिश लॉंग ऑनला किरण येतोय स्क्रीनवर. पहिल्या प्रयत्न चेंडू चेंडू थांबवलाय किरणनं. परतीची फेक होईपर्यंत एकेरी धावेवर समाधान मानतोय तो वैभव जाधव आणि धावफलक एकेरी धावेनं पुढे सरकलाय. तो 10 धावा गड्याच्या मोबदल्यात. वेताळेश्वर आजगाव क्रिकेट संघ नाणेफेक जिंकल्यानंतर, प्रथमतः नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय तो कर्णधार धीरज परबचा. मात्र धीरज परब त्याचबरोबर ओमकार शिंदे हे सलामीचे 2 खंदे फलंदाज माघारी परतले आहेत आणि त्यानंतर आज मात्र पूर्णतः संघाची जबाबदारी, संघाची रन मशीन म्हणून ज्यांना ओळख निर्माण केले तो नीना सातोस्कर येणाऱ्या दुसऱ्या चेंडूचा सामना करतोय. येणाऱ्या तिसरा चेंडू असेल सामना करेल तो नीना सातोस्कर.
स्लोवर रन पद्धतीचा गती परिवर्तन चेंडू थोडंसं वेगावर नियंत्रण ठेवलंय, त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरनं डीप स्क्वेअर लेगला चेंडू थांबवलाय, थोडीशी चुकीची फेक, त्यानंतर बॅकअप होतोय तो यष्टीरक्षकाकडनं. एकेरी धावेची पावलं बहुधा तिसरीही धाव मिळवली जाते. 3 धावा मिळवल्या जात आहेत त्या वेताळेश्वर आजगाव क्रिकेट संघाला. धावफलक 13 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. 13 धावा धावफलकावर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सुंदर आपण आवाज ऐकतोय तो अक्षय धुरी, त्याचबरोबर आमच्या गुणलेखक आमचे जयेश तांडेल, आमचे ए स्पोर्ट क्रिकेट संघाचे आहुकमी खेळाडू ते म्हणजे पीटर फर्नांडिस, आमचे सर्व खेळाडू, त्याचबरोबर सर्वांचे आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. वळूया पुन्हा सामन्याकडे. मोठा फटका टोलवायचा होता, चेंडू बॅटच्या पट्ट्या देत नाही, मिड विकेट बाउंड्रीवरनं पोहोचला, एकेरी धाव घेतली गेली, दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडीशी मिसफील्ड, गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय ते जेडी स्पोर्ट सोनसुरे देवबाग क्रिकेट संघाकडनं. भाऊ परबकडनं थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण, त्यानंतर मात्र 2 धावा मिळवल्या त्या वेताळेश्वर आजगाव क्रिकेट संघाला. 2 धावांना धावफलक 15 धावा, धावफलकावर 15 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. पहिलं षटक आपण बघितलंय, किरणचा अचूक टप्प्याचा स्पेल, तब्बल 1 षटकार जरी बसलाय तर त्यानंतर मात्र एक सुंदर फटकेबाजी केली आहे ती वेताळेश्वर आजगाव क्रिकेट संघ. टप्प्याचा चेंडू पुलरलेत पद्धत, त्यानंतर मिड विकेटला क्षेत्ररक्षक आलाय, पहिल्या प्रयत्नात चेंडू थांबवतोय, परतीचे पेक करतोय. 2 धावा मिळवल्या जात आहेत ते म्हणजे फलंदाज वैभव जाधवकडनं. धावफलक 17 धावापर्यंत पोहोचतोय तो 2 गड्यांच्या मोबदल्यात वेताळेश्वर आजगाव क्रिकेट संघ. 2-17 असा धावफलक पाहायला मिळतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी या मैदानावर करतोय. आजच्या दिवशी 8 संघ खेळत आहेत. या मध्ये 4 संघ, एका बाजूनं मालवण तालुक्यात, दुसऱ्या बाजूनं सावंतवाडी तालुक्यातील दर्जेदार संघ. फटका काहीसा फसलाय, तो बराच काळ हवे चेंडू आणि स्वतः फॉलोथ्रू मध्ये झेल टिपलाय तो महेंद्र धुरी या खेळाडूनं. म्हणजे तिसराही हादरा बसलाय तो वेताळेश्वर आजगाव क्रिकेट संघाला. 17 धावा वेताळेश्वर आजगाव क्रिकेट संघासाठी भरपूर क्रिकेट समर्थक इथं पोहोचले आहेत. त्या सर्वांचे आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. कारण वेताळेश्वर आजगाव क्रिकेट संघ जो आपल्या गावासाठी खेळत असतो आणि प्रत्येक गावात निश्चित भरपूर क्रिकेट स्पर्धा होत असतात आणि आजगाव क्रिकेट संघ ज्या मैदानावर पोहोचतोय त्या मैदानावर आजगावचे भरपूर क्रिकेट समर्थक तिथं पोहोचले जातात आणि आजही ते इथं पोहोचले. त्या सर्वांचे आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यात आमचे मित्र टिंकू कोपरेकर, त्यांचंही आगमन होत आहे. टिंकू कोपरेकर, आम्ही तुमचं इष्ट ट्रॉफी 2026च्या क्रिकेट स्पर्धेत हार्दिक स्वागत करतोय. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. 2 षटकं संपली, 17 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. 2 ओव्हर का खेळ समाप्त हुआ है. 17 रन 3 विकेट के नुकसान पर. आणि तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल तो गोलंदाज आपल्या मान्यवर कक्षेच्या समोरच्या एंडकडं वैयक्तिक कोट्यातील पहिलं महत्त्वपूर्ण तिसरं षटक डेस्मन आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला उंच पुरासा खेळाडू नीना सातोस्कर. सुंदर चेंडू, ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, मोठा फटका, गॉडविन डिसोजाच्या हाती चेंडू विसावतोय. म्हणजे तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट मिळवलाय तो म्हणजे जेडी स्पोर्ट सोनसुरे देवबाग क्रिकेट संघानं. 4 गडी बाद 17 धावा किशोर जाधव अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. किशोर त्याचबरोबर आता मात्र सर्व काही मैदानात करायचं आहे ते किशोर असेल, सुजित पांढरे असेल आणि ज्या खेळाडूची आम्ही नावं घेत होतो, चर्चा करत असतो वारंवार कुठेही क्रिकेट स्पर्धा असो, वैभव जाधव आणि त्याचबरोबर आपला एक अनुभवी खेळाडू, नेहमी क्रिकेट स्पर्धेत 100% योगदान देणारा अष्टपैलू, त्याचबरोबर शांत स्वभाव गुणवान खेळाडू मधु वराडकर मैदानात पोचतोय. मधु वराडकर किशोर ही जोडी मैदानात असेल.
खंदे 4 फलंदाज हे माघारी परतलेत. ते म्हणजे धीरज परब, ओमकार शिंदे, वैभव जाधव, नीना सातोसकर हे 4 खंदे फलंदाज माघारी परतलेत. ते वेताळेश्वर आजगाव क्रिकेट संघाचे. आणि आता सर्व काही मैदानात जबाबदारी असेल ती या 2 खेळाडूवर, खास करून किशोर, त्याचबरोबर त्याला साथ द्यावी लागेल ती मधु वराडकरला. येणाऱ्या कालखंडात निश्चित फटकेबाजी असेल ती म्हणजे आजगाव क्रिकेट संघासाठी. गोलंदाजीत आपल्याला डेसमंडने सुंदर सुरुवात केली, पहिल्या चेंडूवर विकेट मिळवलाय आणि त्यानंतर येणाऱ्या दुसऱ्या चेंडूचा सामना करेल तो प्रथमच या मैदानावर मधु वराडकर. स्लो रन पद्धतीचा चेंडू, फटका तर सजवलाय, मिड विकेट डाऊन डीप काऊ कॉर्नरला, चेंडू फरार होतोय, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावासाठी. स्वतःचं खातं खोललंय. म्हणजे जे का आम्ही वारंवार कौतुक करत असतो प्रत्येक खेळाडूचं, त्या कौतुकाला साजेशी अशी फटके वराडकरकडनं झाली आहे. चौकारानं स्वतःचं खातं खोललंय ते मधु यानं. मोठा फटका टोलवायचा होता, थोडासा चेंडू म्हणजे फिंगर रोल केला या गोलंदाजानं, थोडासा फसवा चेंडू होता. आणि त्यानंतर चेंडू मिडल लेग स्टंपवर पडल्यानंतर थोडासा उंची घेत एसटी मागे पोचतोय चेंडू. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 3 चेंडूच्या समाप्तीखेरीज धावफलक पाहायला मिळतोय 21 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात, 21 लॉस ऑफ 4 विकेट. ऑर्बिट पद्धतीचा चेंडू बराच काळ हवेत, मिड विकेटला चेंडू पोहोचलाय, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार 6 धावेसाठी. षटकार मिळवलाय, एक षटकार एक चौकार या षटकात तर मिळवलाय तो वेताळ मधु वराडकर या खेळाडूनं. धावफलक आता मात्र एक सुसज्ज स्थितीत आपल्याला पाहायला मिळेल तो 27 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात, 27 लॉस ऑफ 4 विकेट, 27 4 विकेट के नुकसान पर. डेसमंड का थोड़ा सा खराब स्पेल, जो 2 ओवर की स्पेल की हम चर्चा करें थे, पहला स्पेल किरण का, दूसरा स्पेल महेंद्र धुरी का. इनसाइड आउट का शॉट, बरा हा इनसाइड आउट का शॉट, मात्र थोडासा चुकीचा फटका. त्यानंतर मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न होता तो क्षेत्ररक्षकाचा. भाऊ परबचा झेल टिपण्याचा प्रयत्न, या चेंडूवर 2 धावा तर निघाल्यात, मधूच्या खात्यात 2 धावा, सांघिक धावफलक 29 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र निश्चितच एक कमबॅक केलाय तो वेताळेश्वर आजगाव क्रिकेट संघानं. गोलंदाजीत देशमनचं थोडंसं खराब षटक आपण बघितलंय, एक षटकार एक चौकार मधु वराडकरच्या चेंडू प्रयत्न. ऑर्बिट पद्धतीचा चेंडू, बराच काळ हवे चेंडू, किरण आलाय स्क्रीनवर, झेल टिपण्याचा किरणचा प्रयत्न, सुंदर झेल टिपलाय, शरीराचं व्यवस्थित संतुलन ठेवत आणि त्यानंतर मात्र झेल टिपत 5वा हादरा बसतोय तो वेताळेश्वर आजगाव क्रिकेट संघाला. बाद धावफलक 29 धावा धावफलकावर. 3 षटकं संपली, 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस 5 गडी बाद 29 धावा धावफलकावर. मधु वराडकर माघारी परतलाय. अवघ्या 5 चेंडूत वादळी 12 धावांची खेळी ही मधु वराडकरकडनं होते. मधु, खरोखरच मी दिलगिरी व्यक्त करतोय, कारण तुझ्या 2 आजगावच्या क्रिकेट स्पर्धा होत्या आणि दोन्ही आजगावच्या क्रिकेट स्पर्धेत दोन्ही वेळा तू फोन केला आणि तिथपर्यंत मला पोहोचला आलं नाही. खरोखरच खूप खूप मी दिलगिरी व्यक्त करतोय. आणि जेव्हा पुढच्या कालखंडात जेव्हा स्पर्धा असतील तेव्हा निश्चितच मी येईन तिथं. आणि त्यानंतर पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. सामन्यात नवीन फलंदाज सुजित पांढरे पोचलाय. सुजित पांढरेला साथ द्यावी लागेल ती किशोरला. आणि गोलंदाजीत आपल्याला पुन्हा एकदा बदल होते. 4थ्या षटकासाठी सुरुवात करेल तो भाऊ परब. भाऊ आपल्याला पाहायला मिळेल. 4थ्या षटकाची सुरुवात, वैयक्तिक कोट्यातील पहिलं महत्वपूर्ण 4थं षटक आता होतोय. स्ट्राईकला डाव्या हाताचा खेळाडू किशोर सामना करेल येणाऱ्या पहिल्या चेंडूचा. पंचांच्या उजव्या बाजूनं मान्यवर कक्षेच्या समोरच्या एंडकडनं जो पाहायला मिळतोय भाऊ गोलंदाज. फुलले पद्धतीचा चेंडू, बराच काळ हवेत, चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलाय आणि चेंडूला पाठवलाय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीला, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार 6 धावेसाठी. षटकार
ते धीरज परबचा पण पहिल्या षटकात एक सुंदर सुरुवात झाली होती, परंतु गडी बाद कालांतरानं गडी बाद झाले. ज्या मधल्या फळीतील खेळाडूवर पूर्ण संघाची जबाबदारी होती, ती थोडीशी जबाबदारी नाकारली गेली. परंतु यावर पूर्णतः श्रेय दिलं जाईल ते देवबा क्रिकेट संघाच्या गोलंदाजाला. त्यानंतर मात्र फटकेबाजी सुंदर करतायत. एका बाजूनं मधु वराडकर माघारी परतला, शॉर्ट स्क्वेअर केला, क्षेत्ररक्षक मिड विकेट बाउंड्रीवरनं पोहोचला, एकेरी धाव घेतली, दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडीशी चुकीची फेक आणि त्यानंतर बॅकअप होतोय. बॅकअप होईपर्यंत तिसरी धाव आणि चौथी धाव घेण्याचा जो काही मोह होता, कारण डगआउटमधनं त्यांना सांगितलं होतं की चौथी धाव अपेक्षित, हा काहीसा मोह अंगलट आलाय आणि चौथ्या धाव घेण्याच्या प्रयत्नात विश्वेश्वर आसगाव क्रिकेट संघाला 6वा हादरा बसतोय. तो सुजित पांढरे या खेळाडूच्या नावानं. सुजित पांढरे माघारी परततोय. 6 गडी बाद धावफलक 3 धावानं पुढे सरकलाय. 38 धावा धावफलकावर. सहा गडी बाद होत आहेत ते वितळेश्वर आसगाव क्रिकेट संघाचे आणि नवीन फलंदाज रोनित हा मैदानात पोहोचतोय. रोनित किशोर जाधव हे काही अनुभवी खेळाडू, युवा खेळाडू आणि त्याचबरोबर अनुभवाने नटलेले हे दोन खेळाडू. एका बाजूनं मधु वराडकर, वैभव जाधव. ज्या वैभव जाधवनं आपल्या संघासाठी निश्चितच आपलं योगदान हे 7 चेंडूत मधु वराडकर तब्बल 12 धावा निश्चित वैभव जाधव 12 धावा जमवतोय. त्यानंतर मधु वराडकर 12 धावा. म्हणजे या दोन खेळाडूंना सुंदर कामगिरी केली. ते वेताळेश्वर आसगाव क्रिकेट संघासाठी आल्या आल्या मात्र एकेरी धावेनं स्वतःचं खातं खोलतोय तो फलंदाज रोनित. एकेरी धावेनं सांघिक धावफलक काहीसा पुढे वधारला जातोय. तो 6 गड्याच्या मोबदल्यात वेताळेश्वर आसगाव क्रिकेट संघ 38 धावा धावफलकावर, 39 धावा धावफलकावर. उर्वरितचे अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 3 चेंडूचा खेळ संपलाय. सामना करेल तो येणाऱ्या 4थ्या चेंडूचा किशोर जाधव. छोट्या चणीचा खेळाडू, लहान उंचीचा, परंतु याच्या सुंदर कामगिरी करतोय प्रत्येक स्पर्धेत. सुंदर पट्टा बराच काळ हवे तेव्हा एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आलाय. स्क्रीनवर जेल टिपला जातोय. म्हणजे 7वा हादरा बसतोय तो वेताळेश्वर आसगाव क्रिकेट संघाला. 39 जे नवीन फलंदाज मैदानावर पोहोचतोय तो भावेश. आपल्याला डाव्या हाताचा खेळाडू भावेश. फुलटॉसचा चेंडू फटकवण्याचा प्रयत्न, थोडासा चुकीचा ताळमेळ आणि चुकीच्या ताळमेळाच्या विरोधात आपण बघतोय वेताळेश्वर आसगाव क्रिकेट संघाला 8वा धक्का बसलाय. 8 गडी बाद होत आहेत ते वेताळेश्वर आसगाव क्रिकेट संघाचे. म्हणजे थोडीशी खराब निश्चितच फटकेबाजी पाहायला मिळाली. ज्या 2 खेळाडूंना सुंदर फटकेबाजी केली, मधु वराडकर, वैभव जाधव. खास करून संघाची जबाबदारी होती ती ओमकार शिंदे, धीरज परब, किशोर, सुजित पांढरे. परंतु या खेळाडूंना थोडीशी निराशा मैदानावर केली आणि नवीन फलंदाज मैदानात पोहोचताय तो म्हणजे कैलास शेटकर या मैदानावर नाही आहे. परंतु कैलास शेटकरच्या अनुपस्थितीत काही युवा खेळाडूंना आसगाव क्रिकेट संघासाठी संधी मिळाली आहे. तो भावेश आणि त्याला साथ देईल तो नौका खेळाडू नॉट स्ट्राईक ॲडला. ललित नवीन पोचतोय मैदानावर. ललित धावफलक 39 धावा, 8 गडी बाद, 39 धावा. शेवटचा चेंडू असेल षटकातील सांगता करणारा गोलंदाज भाऊ सज्ज होतोय. फटका तर सजवलाय जरूर. डीप स्क्वेअर लेगवरनं क्षेत्ररक्षक येतोय. थोडासा चेंडू अडवण्यात अपयश होतंय की काय असं वाटलं असताना मात्र सुंदर ताळमेळ केला. शरीराचं व्यवस्थित संतुलन ठेवत चेंडू पोचतोय तो यष्टी रक्षकापर्यंत. त्यानंतर मात्र
धावफलक हा काहीसा पुढे सरकला जातोय. या चेंडूवर 3 धावा मिळवल्यात. सुंदर फटकेबाजी आणि त्यानंतर धावचीच्या स्वरूपात आणखीन एक हादरा म्हणजे 9वा हादरा बसतोय तो वेताळेश्वर आजगाव क्रिकेट संघ. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना वेताळेश्वर आजगाव क्रिकेट संघ 9 गडी बाद धावफलक पाहायला मिळतोय. तो 9 बाद 42 धावा 4 षटकाच्या समाप्ती अखेरीस राहील. आता मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात होईल ती म्हणजे 24 चेंडू आणि 43 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. निश्चितच बेस्ट ऑफ द बेस्ट ही लढत आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावर. कारण एका बाजूनं आजगाव क्रिकेट संघासाठी काहीसे नव सितारे हे नवोदित खेळाडू या मैदानावर आपली निश्चितच कर्तबगारी सिद्ध करणारी क्षेत्ररक्षण गोलंदाजी करतील. परंतु खास करून या संघाची जबाबदारी असेल गोलंदाजी करत असताना किशोर सुजित त्याचबरोबर वैभव जाधव निनाद सातोस्कर हे काहीसे नौकेचे खेळाडू या मैदानावर आपली छाप सोडतील. परंतु त्यानंतर मात्र समोरच्या संघाकडे एका बाजूनं देवबाग संघ जो मालवण तालुक्यातील एक दर्जेदार संघ आपल्याला पाहायला मिळेल. सध्या तर या खेळाडूनं चांगली कामगिरी केली. खास करून संघाची जबाबदारी असेल ती गॉडविन डिसोजा त्याचबरोबर किरण डेस्मंड हे अनुभवी खेळाडू आणि यामध्ये मात्र बेस्ट ऑफ द बेस्ट ही लढत पाहायला मिळेल. जसा मैदानात सामना दुसऱ्या डावाला सुरुवात होतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया अक्षय धुरी यांचा.
करने के लिए मैदान के बीच में जेडी स्पोर्ट देवबाग सोनसुरा टीम मैदान के बीच में नजर आते हुए स्ट्राइक के ऊपर गॉडविन और नॉन स्ट्राइक के ऊपर गणपत कांदरगांवकर। ये जोड़े मैदान के बीच में 43 रनों का पीछा करना है गेंदबाजी मार्ग के ऊपर। निदा सातोत्कर गेंदबाजी मार्ग के ऊपर पहली गेंद आड़े बल्ले के साथ स्क्वायर लेग गर्दन में गेंद निकलते हुए सीमा रेखा पार 6 रनों के लिए और 6 रनों के तहत यहाँ पर पारी का लाजवाब स्ट्रोक था, बिल्कुल फोटोजेनिक स्ट्रोक था। घुटना ट्रेक और तमाशा देख एक लाजवाब स्ट्रोक है 6 रनों के लिए। लाजवाब बल्लेबाजी बिल्कुल। अगर बात की जाए गॉडविन की तो ताकत रखते हैं, क्षमता रखते हैं बिल्कुल बड़े शॉट खेलने की और इसीलिए बिल्कुल पावर प्ले में बल्लेबाजी के लिए मैदान के बीच में नजर आते हुए। अगर बात की जाए तो एक सफल गेंदबाजी का कसौट भरी गेंदबाजी करते हैं, इस पावर प्ले की ओर में किस प्रकार की गेंदबाजी रहेगी क्योंकि पहली गेंद के ऊपर छक्का लगाकर अपने घातक इरादे मजबूत इरादे यहाँ पर स्पष्ट किए गॉडविन ने। फिर से एक बार पटकी हुई गेंद, सही नसीहत स्क्वायर लेग गर्दन में, डीप स्क्वायर लेग गर्दन में इनफील्ड के ऊपर से और आउटफील्ड के बाहर निकलते हुए गेंद सीमा रेखा पार 6 रनों के लिए। डीजे विन के मैदान के बीच में लोअर फुल वाली गेंद ऑफ टिक के बाहर रखी थी लेकिन उसके गेंद के ऊपर स्ट्रेट द ग्राउंड कारपेट के सारे गेंद निकलते हुए फिर से एक बार सीमा रेखा पार 4 रनों के लिए और इसे 4 रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ेगा। कुल मिलाकर 16 रन। अच्छी गेंदों को सम्मान करो और खराब गेंदों को आसमान दिखाओ, ये कोशिश मैदान के बीच में। पिछली 2 गेंद ऑफ टिक के बाहर रखी थी, थोड़ी सी यॉर्कर लाइन गेंद थी, उसके ऊपर स्ट्रेट द ग्राउंड यानी कि सही नसीहत मैदान के बीच में। गॉडविन के बल्ले से खूबसूरत और एक चौवा निकलता हुआ 16 रन स्कोर कार्ड के ऊपर बिना कोई विकेट को 3 गेंदों के ऊपर 16 रन बनते हुए मैदान के बीच में। क्या लाजवाब पारी है, क्या लाजवाब प्रत्युत्तर मैदान के बीच में सेट कर रहे हैं मैदान के बीच में। अगर नजर आएगी तो बिल्कुल 43 रनों का पीछा करना है और 43 रनों का पीछा करते हुए फिर से एक बार पटकी हुई गेंद करने की कोशिश, यहाँ पर वाइड की मांग जरूर की जा रही है। जी आप बिल्कुल अंपायर यहाँ पर सहमत दर्शाते हुए यहाँ पर वाइड की तरफ एक रन बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर और एक रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ेगा। कुल मिलाकर 17 रन स्कोर कार्ड के ऊपर पटकी हुई गेंद थी और उसका फायदा मिला यहाँ पर अंपायर ने दंडित कर दिया। जी आप बिल्कुल अंपायर का निर्णय बिल्कुल आखिरी निर्णय रहेगा इस मैदान के बीच में जो ऑफिशियल हमारे हैं, तो बिल्कुल एक सही डिसीजन मैदान के बीच में। थोड़ी सी पटकी हुई गेंद थी, 3 गेंदों का खेल हुआ समाप्त। चौथी गेंद डालने का फिर से एक बार प्रयास नजर आता हुआ, ब्लॉक कॉल में डालने का प्रयास, ऑफ टिक के बाहर रखे थे टॉकरशिंग यॉर्कर लेकिन ऑफ टिक के बाहर और बिंदी गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर। कुल मिलाकर 4 गेंदों का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ। 4 गेंदों का समाप्ति के बाद 17 ही हालात मैदान के बीच में। फिर से एक बार चले, इस बीच हवा में खेले हुए गेंद बिल्कुल काफी देर तक गेंद हवा में खड़ी होती हुई नो मैच लाइन में गेंद ट्रैवल करते हुए इसी बीच दूसरा रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। प्रयास था लेकिन काफी दूर थी गेंद, बिल्कुल इतना आसान नहीं होता इस मैदान के बीच में। और इसी बीच चले फिर से एक बार गेंदबाजी मार्ग के ऊपर निंदा अपनी ओर से आखिरी आखिरी गेंद लेकर फिर से एक बार घुटना टेक और तमाशा देख गेंद जाएगी सीमा रेखा पार 6 रनों के लिए।
हुआ नजर आता हुआ। क्या लाजवाब बल्लेबाज है, पावर प्ले में बिल्कुल पूरे पूरे फायदा उठाते हुए दोनों बल्लेबाज, क्योंकि जानते हैं पावर प्ले जो बल्लेबाजी के लिए माना जाता है, पोशाक माना जाता है, और उस गेंदबाजी में क्या लाजवाब बल्लेबाजी किया मैदान के बीच में, तोड़ फोड़ वाली बल्लेबाजी, पावर प्ले का पूरा पूरा फायदा उठाया, 25 रन बनाए स्कोर कार्ड के ऊपर बिना कोई विकेट खोए। गेंदबाजी मार्ग के ऊपर परिवर्तन, नया गेंदबाजी मार्ग के ऊपर सुजीत पांड्रे। आने वाले 18 गेंदों का खेल बाकी है और 18 रन की है जरूरत। हल्के हाथ से खेल दिया गेंद को, सिंगल रन मुकम्मल करके दूसरा रन का प्रयास यहाँ पर, और आसानी के साथ यहाँ पर दूसरा रन भी मुकम्मल किया। मैदान के बीच में 2 रनों के साथ पारी का स्कोर आगे बढ़ेगा 27 रन स्कोर कार्ड के ऊपर। मैंने पहले कहा था अच्छी गेंदों को सम्मान करो और खराब गेंदों को आसमान दिखाने की कोशिश मैदान के बीच में बल्लेबाजों की नजर आती हुई। पिछले ओवर में हमने देखा बिल्कुल शॉर्ट पिच लाइन अट्ठाईस रन बनते हुए। हेलो 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 हेलो, तीसरी गेंद की समाप्ति, स्कोर कार्ड के ऊपर रन बने 29 रन। लाजवाब गेंदबाजी कमबैक करने की कोशिश, लेकिन पहले ओवर में थोड़े से रन बने। फिर से एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर सुजीत, ये गेंद बिल्कुल टिप्पा करने के बाद ऑफ टी के बाहर निकलते हुए और एक अतिरिक्त रन खाते में जुड़ा जाएगा और एक रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ेगा 30 रन स्कोर कार्ड के ऊपर। बिल्कुल अभी भी 13 रन की है जरूरत। इसी बीच फिर से एक बार सुजीत चले अपने ओर से अगली गेंद लेकर, ब्लॉकर में डालने का प्रयास, कारपेट के सारे स्ट्रेट ग्राउंड खेल के निकाला गेंद को, खिलाड़ी आएंगे गेंद के ऊपर, गेंद को फील्ड करेंगे और तब तक सिंगल रन मुकम्मल और सिंगल के तहत पारी का स्कोर फिर से एक बार 31 रनों के ऊपर निकलते हुआ। अब मात्र अच्छी गेंदे मैदान के नजर आती हुई। गेंदबाज सुजीत पांड्रे गेंदबाजी मार्ग के ऊपर है, बिल्कुल अब मात्र थोड़ा सा कंट्रोल किया है गेंदबाजी में, जकड़ के रखा है बल्लेबाजों को, बांध के रखा है बल्लेबाजों को, लेकिन फिर से एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर, आड़े बल्ले के साथ फिर से एक बार गेंद को पहुंचा दिया सीमा रेखा पार, 6 रनों के लिए और 200 रुपए के हकदार यहां पर बनते हुए। ₹200 के हकदार बनते हुए अतुल पोखरे, लाजवाब कैच लपका। इसी बीच सिंगल रन मुकम्मल इस गेंद के ऊपर, सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 38 रन स्कोर कार्ड के ऊपर। 43 रनों का पीछा करना है। क्या लाजवाब बल्लेबाजी गॉडविन की, विस्फोटक वाली बल्लेबाजी, 4 छक्के और एक चौवा लगाया। क्या लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं मैदान के बीच में, लय पकड़ी है बिल्कुल मैदान में, तोड़ फोड़ वाली बल्लेबाजी, विस्फोटक वाली बल्लेबाजी मैदान के बीच में। गेंदबाजी बिल्कुल 12 गेंदों का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ। अभी 12 गेंदों का खेल बाकी है और 12 गेंद में मात्र 5 रनों की जरूरत। 12 गेंदे 5 रन जीत का इक्वेशन रहेगा मैदान के बीच में। ओमकार गेंदबाजी मार्ग के ऊपर और दरम्यान विनंती करतोय मांडवली बॉयज केरवडा टीम आपल्या कॅप्टनला लवकर लवकर कॉम्बॉक्स समोर पाठवायचंय। मांडवली बॉयज केरवडा आपल्या कॅप्टनला लवकर लवकर कॉम्बॉक्स समोर पाठवायचंय। इसी बीच ओमकार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर, मात्र औपचारिकता बाकी इस मुकाबले में। 12 गेंदे 5 रन जीत का इक्वेशन मैदान के बीच में। टैप के हल्के हाथ से
और यहाँ पर सिंगल रन मुकम्मल। मात्र 4 रनों की जरूरत आने वाली 11 गेंदों के ऊपर। औपचारिकता बाकी है क्योंकि ओपनिंग बल्लेबाजी में गॉडविन और गणपत ये दोनों बल्लेबाज विस्फोटक वाले बल्लेबाज अपने कंधों के ऊपर जिम्मेदार लेकर, क्योंकि अगर बात की जाए इस देवबाग टीम की तो दर्शन बांदेकर की कमी, लेकिन मैदान में इस दोनों बल्लेबाज ने वो कमी बिल्कुल पूरी कर दी। बिग हिट और एक बड़ा स्ट्रोक, गेंद को पहुंच दिया फिर से एक बार सीमा रेखा पार, और यहां से मुकाबला जीतती हुई जेडी स्पोर्ट देवबाग का सोनसरा टीम। डीजे